पाटण. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, फक्त 3 तासात 3 दिवसात अनुभव घ्या. ही एक वस्तू तुमच्या खिशात ठेवा. या एका वस्तूने तुमच्याकडे भरपूर अट्रॅक्शन पॉवर खेचली जाईल. प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. जिथे जिथे ज्या ज्या कामांमध्ये तुम्हाला अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होत जातील. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळायला लागेल. बघा, बऱ्याच वेळा आपण एखादी अशी व्यक्ती बघतो की ज्याचं कर्तृत्व खूप मोठं असतं, पैसा असतो, सगळं काही असतं, मात्र समाजात त्याला किंमत दिली जात नाही. समाजात त्याची किंमत केली जाते. बऱ्याच वेळा या गोष्टींनी बरेच लोक आहेत, अगदी आपल्यापैकी असेल की डिप्रेशन मध्ये असतो की सगळं आहे माझ्याकडे पण लोक माझं ऐकत नाहीयेत, लोक मला मान देत नाहीयेत, लोक माझा मान सन्मान ठेवत नाहीयेत. बघा, हा एक उपाय केल्यानंतर ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही जर तुमच्या खिशात ठेवायला सुरुवात केली तर लोक तुमच्याकडे आकर्षित होईल. समाजामध्ये मान सन्मान मिळायला लागेल. बघा, काही लोक आपण अशी बघतो जी गरीब असतात, काहीही नसतं त्यांच्याकडं, पण तरीही असंख्य लोक त्यांच्याकडे सल्ले मागायला येतात. ते लोक जे सांगतील ना तसंच करतात. ते लोक जे बोलतील ना त्याच पद्धतीने समोरचे लोक वागतात. बघा, त्यांच्याकडे पैसा नसेल, पद नसेल, मात्र त्यांच्याकडे अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त असते. आता तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे. फक्त ही एक वस्तू तुमच्या सोबत ठेवा. अडलेली कामं व्हायला लागतील. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जिथे जिथे मार्ग सापडत नव्हता तिथे मार्ग सापडायला लागेल. कुठल्या प्रकारची शत्रुबाधा असेल, शत्रू समाप्त होईल. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश यायला लागेल. प्रगतीच्या ज्या काही वाटा आहेत त्या मोकळ्या होतील. बघा, तुमची जवळची, तुमची हक्काची जी लोक तुमच्यापासून लांब गेलेली आहेत ती लोक तुमच्या जवळ यायला लागतील. समाजामध्ये जी किंमत तुम्हाला हवी आहे ती किंमत तुम्हाला मिळायला लागतील. लोकांच्या तुमच्या घरामध्ये रांगा लागतील. अगदी तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारण्यासाठी असेल, प्रत्येक सल्ला घेण्यासाठी असेल, लोक तुम्हाला मान देतील आणि त्या मानाने तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतील. बघा, आयुष्यात नुसता पैसा किंवा पदप्रतिष्ठा असून नाहीच चालत, तर त्यासोबत मान सन्मान खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे एक अट्रॅक्शन पॉवर खूप असणं महत्वाचं आहे. हा एक उपाय केल्यानंतर ही एक गोष्ट तुम्ही जर तुमच्या सोबत ठेवली ना तर तुमच्याकडे ते अट्रॅक्शन, आकर्षणाची पॉवर निर्माण होईल. उपाय अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रत्येकासाठी विशेष आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर ते काम होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी करू शकतात. पतीला आपलंसं करण्यासाठी करू शकतात. एखादी लांब गेलेली व्यक्ती असेल, प्रियसी, प्रियकर, भाऊ, बहीण, कुणीही असेल, मुलगा असेल, नात असेल, त्यांना आपल्या जवळ आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. ठीक आहे. आता उपाय काय आहे ते व्यवस्थित ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय करायचं आहे तर शुक्ल पक्षामधील शुक्ल पक्ष जो असतो या शुक्ल पक्षातील कुठल्याही शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. बघा, शुक्ल पक्षामध्ये काही तामसिक उपाय असतात. जर हे तामसिक उपाय तुम्ही शुक्ल पक्षातील शुक्रवारी केले तर ते तुम्हाला 1001% लाभ देतात. त्यामुळे शुक्ल कॅलेंडर मध्ये बघा, शुक्ल पक्ष जेव्हा आहे त्यातील जो पहिला शुक्रवार येईल किंवा दुसरा शुक्रवार येईल त्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक मोरपीस घ्यायचा आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतेय, जर पुरुष असेल तर पुरुषांनी हा उपाय 42 दिवस करायचा आहे आणि जर स्त्रिया म्हणजे महिला करणार असतील तर महिलांनी हा उपाय 21 दिवस करायचा आहे. महिलांनी 21 दिवस, पुरुषांनी 42 दिवस हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक मोरपीस लागणार आहे आणि चांदीची तार. आता तार कुठून आणायची तर सोनाराच्या दुकानात 5 ते 50 रुपयाला सहज मिळेल. एक छोटीशी चांदीची तार तुम्हाला घ्यायची आहे आणि एक छोटंसं मोरपीस, जास्त मोठं नाही, अगदी छोटंसं जे मोरपीस असतं हे मोरपीस तुम्हाला घ्यायचं आहे. मग आता काय करायचं आहे, शुक्ल पक्षातील कुठल्याही शुक्रवारी सायंकाळी हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 6 नंतर ते 8:30च्या दरम्यान, 6 नंतर 6:30 ते 8:30च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जे मोरपीस तुम्ही घेतलेला आहे ते मोरपीस तुम्हाला म्हणजे तुमच्या देवघराच्या समोर घेऊन बसायचं, एक आसन टाकायचं आहे, देवघराच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, एक अगरबत्ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. हे जे मोरपीस तुम्ही छोटंसं घेतलेलं आहे या मोरपीसाला ती चांदीची तार जी आहे ती तुम्हाला गुंडाळायची आहे. गोल गोल पद्धतीने तुम्हाला चांदीची तार गुंडाळायची आहे.
गुंडाळल्यानंतर हे जे मोरपीस आहे हे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. जिथे तुम्ही देवांच्या मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. दोनही हात तुम्हाला जोडायचे आहेत. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. ज्या व्यक्तीसाठी समजा आता मी नवऱ्यासाठी उपाय करते की नवरा सोडून गेलेला आहे, ठेवून गेलेला आहे माहेरी आणि त्यांनी परत यावं म्हणून मी हा उपाय करत आहे, त्यांनी परत मला घेऊन जावं म्हणून हा उपाय करत आहे, तर त्या नवऱ्याचं जे नाव आहे ते मी 21 वेळा म्हणेन. ठीक आहे, 21 वेळा माझे पती सागर यांनी मला परत न्यावं यासाठी मी ही सेवा मनापासून करत आहे. माझे पती सागर यांनी मला परत न्यावं यासाठी मी ही सेवा मनापासून करत आहे, असं तुम्हाला 21 वेळा बरोबर म्हणायचं आहे. ज्याही गोष्टीसाठी करत असाल ती जी काही मनातील इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला 21 वेळा व्यक्त करायची. इंटरव्ह्यू देणार असेल तर मी इथे इंटरव्ह्यू देऊन आलेला आहे, त्या कंपनीचं नाव व्यक्त करायचं आहे आणि त्या कंपनीमध्ये मला माझं सिलेक्शन व्हावं असं 21 वेळा म्हणायचं आहे. हे सर्व काही करून झालं, हे सर्व काही म्हणून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ना पोटली घ्यायची. बघा पिशवी असते, आता बाजारात सहज तुम्हाला पोटल्या विकत मिळतात, ती पिशवी घ्या. नसेल तर तुम्ही स्वतःच घरी एक पोटली बनवा, मस्त शिवून तुम्हाला करायची आहे. त्याला कशा 2 नाड्या तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे, आता काय करायचं तर हे जे मोरपीस आहे तिथून उचलायचं आणि जी पोटली किंवा पिशवी तुम्ही घेतलेली आहे कापडाची लाल किंवा पिवळ्या रंगाची, त्यामध्ये हे चांदीच्या याच्यामध्ये गुंडाळलेलं मोरपीस टाकून द्यायचं आणि यावरती तुम्हाला थोडेसे अक्षत म्हणजे तांदळाचे दाणे टाकायचे. ठीक आहे, टाकल्यानंतर ही पिशवी जी आहे ती घट्ट पॅक करून टाकायची. ज्या रश्श्या असेल त्या खेचायच्या म्हणजे ही पिशवी बंद होईल. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, जेव्हा तुम्ही जॉबवर जाल, इंटरव्ह्यूसाठी जाल, कुठल्याही कामासाठी जाल, जेव्हा तुम्ही फिरायला जाल, तुम्ही समाजामध्ये काहीतरी करायला जाल, प्रचाराला जाल, कुठल्याही व्यक्तीसोबत बोलायला जाल, त्या प्रत्येक वेळी ही पिशवी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. मोरपीस आणि चांदीची तार लावलेली ही जी पोटली आहे ही सतत तुमच्या सोबत ठेवायची आहे. महिला जरी साडी घालत असेल तरी इकडे आपण मिऱ्यांच्या इथे जसं मोबाईल वगैरे खोचून ठेवतो त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं ॲडजस्ट करा. जर तुम्ही ट्रॅक टी शर्ट वगैरे हे घालत असाल तर ट्रॅकच्या खिशात ठेवा, पण तुम्हाला दिवसभर ही पोटली सोबत ठेवायची. पुरुष जर कामासाठी बाहेर जात असेल, नोकरीसाठी बाहेर जात असेल तर नोकरीसाठी बाहेर जात असताना तुमच्या बॅगेमध्ये, तुमच्या पिशवीमध्ये ही पोटली जी आहे ती ठेवून द्यायची आहे. दुकानात जात असाल तरीही तुम्हाला तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या सोबत ही जी पोटली ही पिशवी घेऊन जायची आहे. जेव्हा सायंकाळी तुम्ही घरात याल, संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल तेव्हा ही पोटली जी आहे याच्यामध्ये तुम्ही जे मोरपीस वगैरे ठेवलेलं आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघराच्या इथे ठेवून द्यायची, जिथे देवांच्या मूर्त्या आहेत तिथे ठेवून द्यायची आहे. सकाळी उठायचं पुन्हा सोबत ठेवायची, संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला ती पोटली देवघरात ठेवायची. असं महिलांनी 21 दिवस करायचं आहे, पुरुषांनी 42 दिवस करायचं आहे. बघा, मोरपीस हे भगवान श्री विष्णूंना प्रभावित करते आणि चांदी ही माता लक्ष्मीला प्रभावित करते आणि जिथे या दोघांचा जोडा आहे तिथे कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता नसते. म्हणजे जो व्यक्ती हा उपाय करेल त्या व्यक्तीचं सौंदर्यही वाढतं, शब्दातील वजनही वाढतं आणि त्यांचा शुक्रही मजबूत होतो. गुरुदेव बृहस्पती भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद यांना भरभरून मिळतो. ठीक आहे, जोही व्यक्ती हा मोरपीस आणि चांदीचा उपाय करेल त्यांच्या आयुष्यामध्ये ब्रह्मदेव असतील, विष्णुदेव असतील, बृहस्पती देव असतील, गुरुदेव असतील यांची भरभरून कृपा प्राप्त होते. कारण चांदी ही माता लक्ष्मीला आकर्षित करते तर मोरपीस हे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करतं. आणि जेव्हा तुम्ही या दोघांचा जोडा असलेली ही गोष्ट तुमच्या सोबत 21 किंवा 42 दिवस ठेवणार आहात तेव्हा नक्कीच प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडत जाईल. या दोघांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, सगळ्या इच्छा पूर्ण होत जातील, आलेले अडथळे कमी होत जातील, समाजात मान सन्मान मिळायला लागेल. जर तुमचे पती तुम्हाला सोडून गेले असतील ते तुम्हाला न्यायला येतील. 21 किंवा 41-42 दिवस हे खूप जास्त होतात. 2 ते 3 दिवसांच्या आत तुम्हाला याचा भरभरून रिझल्ट यायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.